कसं आहे माहिती आहे का, एखाद्याकडून काहीतरी चुकी घडली किंवा काहीतरी चुकी झाली तर मग माणूस ती जी चुकी आहे ती लपवण्यासाठी किंवा ती उघड होऊ नये म्हणून त्यासाठी काही ना काहीतरी सारवासारव करत असतो। ते कशा पद्धतीनं चुकीनं झालंय हे मान्य न करता त्या ठिकाणी दुसरंच काहीतरी बोलायचं, जेणेकरून ती जी घटना घडली, जे कृत्य झालंय ते माझ्याकडून झालं नाही किंवा अशा पद्धतीचं करण्याचा हेतू नव्हता, मला समजलंच नाही, असं सुद्धा काही जण सारवासारव करू लागतात, त्याच्यावर आपलं मत मांडू लागतात। आणि असे लोक आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात। आता असंच घडलंय ते म्हणजे नाना पाटेकर यांच्यासोबत। आता नाना पाटेकर हे अगदी आक्रमक स्वभावाचे आहेत, एकदम रागीट स्वभावाचे आहेत। कारण की सुरुवातीचे त्यांचे जे काही चित्रपटामधले आपण सीन्स पाहिले असतील किंवा त्या शूटिंग दरम्यान झालेले वाद विवाद हे असतील किंवा काही अभिनेत्रींनी नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप असतील। आता नाना पाटेकर यांच्यावर सुद्धा काही अभिनेत्रींनी आरोप केले होते, ते आरोप सिद्ध झाले नाही झाले, हा वादविवाद फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता। पण मात्र काळाच्या ओघामध्ये ते सगळं मागं पडत गेलं। पण नाना पाटेकर हे आक्रमक स्वभावाचे आहेत, त्यांचा स्वभाव थोडा रागीट आहे असं देखील सांगितलं जातं। पण इकडं मात्र नाना पाटेकर हे सामाजिक कार्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात, सामाजिक काम सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतात, लोकांना समजून सांगण्याचं सुद्धा ते काम करत असतात। त्यांचा रागीट स्वभाव आता कमी झाला आहे, ते आता शांत झालेत असं देखील सांगितलं जातं। आता अशाच एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांच्यासोबत एका तरुणानं सेल्फी काढायचं ठरवलं आणि तो थेट नाना पाटेकर यांच्याजवळ सेल्फी काढण्यासाठी म्हणजे फोटो काढण्यासाठी गेला आणि नाना पाटेकर यांनी त्याच्या एक कानफटामागे म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये झापड मारली। आता नेमकं काय घडलंय हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की नाना पाटेकर यांनी अगदी रागामध्ये दात खाऊन त्या पोराला एक डोक्यामध्ये चापट मारली। म्हणजे त्यांच्याच एका चित्रपटामधला डायलॉग आहे की पाठीमागच्या डोक्यामध्ये छोटा दिमाग असतो आणि छोट्या दिमागामध्ये मारलं नाही पाहिजे, पाठीमागच्या बाजूनं मारलं नाही पाहिजे, त्या ठिकाणी छोटा दिमाग असतो। मग त्या छोट्या दिमागावर नाना पाटेकर यांनी अगदी जोरदार झापड त्या तरुणाला मारली, कारण की तो फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी आला होता। आता त्या ठिकाणी तो आला कारण की ते नाना पाटेकर एक सेलिब्रिटी आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो काढावासा असं त्या तरुणाला वाटलं असेल। आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आता तो व्हायरल झाला, मग नाना पाटेकर हे कशा पद्धतीनं आक्रमक स्वरूपाचे आहेत, रागीट आहेत। एका मुलाला त्यांनी झापड मारली, शूटिंगमधून काढून दिलं, त्या दुसऱ्या माणसाने त्याला ढकलून दिलं, असे तसे आरोप नाना पाटेकर यांच्यावर होऊ लागले। नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका सुद्धा होऊ लागली। आता या सगळ्या गोष्टीवर सारवासारव करण्यासाठी नाना पाटेकर समोर आले आणि ते नेमकं काय म्हणतात ऐका। देखिए, एक वीडियो वायरल हो रहा है जहां मैंने किसी बच्चे को मारा है। हालांकि ये सीक्वेंस हमारे फिल्म का हिस्सा है, हमने एक रिहर्सल कर दी थी। एक पीछे से बंदा मुझे कहता है कि ए बूढ़ा, टोपी बेचनी है क्या? मैंने हैट पहनी हुई है। तो वो आता है तो मैं उसको पकड़ता हूं, मारता हूं और मैं कहता हूं बदतमीजी बंद करो, तमीज से पेश आओ, ये तरीका नहीं है, और वो भाग जाता। अब एक रिहर्सल हम कर चुके थे और दूसरी रिहर्सल करनी थी। डायरेक्टर ने कहा कि हम और एक बार करते हैं, तो उन्होंने कहा शुरू करो नाना जी। तो हम शुरू ही करने वाले थे, इतने में ये जो बच्चा जो वीडियो में है वो यहां से अंदर आ गया। अब हमें तो मालूम नहीं था ये कौन है, हमें लगा हमारा ही बंदा आया है, तो हमने सीन के हिसाब से उसको एक मार दी। मैंने कहा बदतमीजी मत करो, निकलो यहां से। और बाद में पता चला कि ये हमारा बंदा तो है नहीं, ये अलग कोई दिखता है। तो हम उनको बुलाने जा रहे थे, तब तक वो भाग गया।
भाग जाने के बाद वो शायद उसके दोस्त ने कहीं वो शूट किया होगा। ऐकलं नाना पाटेकर काय म्हणतायत? नाना पाटेकर हे अगदी सारवासारव करतायत की आमच्या चित्रपटाचा तो सीन होता, त्या चित्रपटामध्ये एक तरुण मला विचारतो आणि मग मी त्याला रागाच्या भरात एक चापट मारतो, हा आमच्या चित्रपटाचा सीन होता। पण तो मुलगा न आल्यामुळे त्या ठिकाणी दुसराच मुलगा आला आणि तो मुलगा दुसराच निघाला, मी त्याला झापड मारली। पण नंतर माझ्या गोष्ट लक्षात आली, मग मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्या वेळामध्ये तो त्या ठिकाणाहून पळून गेला होता। म्हणजे सरळ सरळ नाना पाटेकर हे आपल्याला खोटं बोलताना दिसतात। कारण की त्या ठिकाणी शूटिंग जरी सुरू असली असती तरीसुद्धा कॅमेरा रोल ॲक्शन अशा पद्धतीनं काहीही चालू नव्हतं। कारण की त्या ठिकाणी जे वातावरण दिसतंय त्या ठिकाणी सगळं काही सेटअप उभा केला होता। डायरेक्टरनी त्यांना अजून ॲक्शन म्हणून सांगितलं नव्हतं, रेडी म्हणून सांगितलं नव्हतं। मग मध्ये चित्रपटाची कोणती प्रॅक्टिस त्यांची चालू होती आणि जो तो तरुण होता त्यालासुद्धा लोकांनी विचारलं तर तो त्यांचा कोणताही कलाकार नव्हता किंवा तो अचानक त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेला होता आणि त्यांची रिहर्सल वगैरे काहीही चालू नव्हती असंच आपल्याला प्रत्यक्षदर्शी त्या व्हिडिओवरून वाटतं। आणि नाना पाटेकर यांनी जोरदार झापड त्या तरुणाला मारली ही स्पष्टपणे त्यांच्या हावभावावरून वाटतं। आता मारली तर मारली, त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं की माणूस एकतर आधीच ताणात असतं, कारण की शूटिंग करणं ही काही सोपी गोष्ट नाही। ते डायलॉग पाठ करणं, सगळं काही व्यवस्थित दाखवणं, चेहऱ्यावर एक्सप्रेशन आणणं, त्या संपूर्ण रोलमध्ये जाणं आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये त्या ठिकाणी कामामध्ये अडथळा ते तरुण करत होता। जेव्हा शूटिंग पूर्ण झाली असती तेव्हा त्यांनी निवांत त्यांच्या चाहत्यासोबत फोटो देखील काढले असते। पण एखाद्या माणसाच्या कामामध्ये अडथळा कोणी आणत असेल, त्याचं काम त्याला व्यवस्थित करू देत नसेल तर अगदी सामान्य माणसाला तुमच्या आमच्यासारख्याला सुद्धा राग येऊ शकतो। आणि नाना पाटेकर हे तर एक सेलिब्रिटी आहेत, एक मोठे कलाकार आहेत, मग त्यांच्या कामामध्ये तो तरुण गेला म्हणून त्यांनी त्याला झापड मारली असं सरळ सरळ व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं। पण मात्र इकडून सारवासाव करणं, मी तसं केलंच नाही, ते आमच्या चित्रपटाचा भाग होता, अशा पद्धतीचं बोलणं टाळणं हे योग्य आहे का? नाना पाटेकर यांनी जी केलेली कृती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।